अरे अरे पायचो पायचो, उडी मारशील. अरे उडी नको मारू, दुष्काळ नाही पडला अजून. अरे काय का बेले का खिसण्या माराची वाट पाहू राहिला तू माहीत? नाही नाही म्हटलं पायचो बाबा, पडशीन पाय की घसरीन भाऊ जाशीन मग. ते काही नाही सांगा लागत मला पाय की घसराचं. हे काय ईड काढली रे, अशा ईड तले का आम्ही खेळतो. फेकते तर लयच लेका, सर जमान्याची फेकते लेकाचं, हे पकडत नाही एवढी फेकते. म्हणजे तो असा चेहरा कोण उलटा झाला मग. काही नाही गड्या, पाणी गिनी द्यायचं आहे ना बे. मग कसं आहे स्प्रिंकर नाही आहे तर, आणि कसं आहे हरभऱ्याला तर स्प्रिंकरनं द्यावं लागते पाणी, त्याला काही खालून देता येत नाही. तर तेच विचार करू राहिलो, सर्टगीट आणायचा म्हटलं, इकत आणायचं, पैसे नाही तर लेका काय करावं काही समजून नाही राहिलं. एवढी गोष्ट अबे लेका, तू यासारखा कलाकार माणूस नाही पुऱ्या गावातनी, आणि तूच विचार करू राहिले का एवढा. थांब मापाशी एक आयडिया मी सांग तुले. बाप्पा तुझे डोकं काहीपासून चालायला लागलं रे. म्हणजे तुझे म्हणणं आहे माझ्या डोकं चालत नाही. अबे लेका काय बोलायला होतं तुले. नाही सांग सांग काय आहे आयडिया ते सांग ना मले. तर मी काय म्हणतो, त्या आपल्या उकंड्यानं 2-3 दिवसांआधी स्प्रिंकलरचा सट आणला. तर ते कसं आहे, ते उकंड्याचं वावर आहे डोंगरात नाही, तर ते काही जास्ती वावरात जात नाही. त्याचं आबाजीच असते तिथं. तर आबाजीला बराबर त्याची काही बत्ती देऊ आबाजीला आपण, आणि रातच्यानं काय माहीत पडते रे आबाजी झोपल्यावर. तू एखादी काही बाटली गिटली आणून दे 90 गिंटी आबाजीले, आबाजी झोपते, आणि मग आपण इकडे सट लांबू द्यायचा. आणि सांगतायत दुसऱ्या दिवशी चोरीला गेला. आम्हाला काय माहीत बापा चोरीला कसा गेला ते. नाही लेका खिसण्या लेका, तू माझ्यासोबत राव आहे ना, झाला हुशार लेका, झाला तू हुशार झाला लेका. लेका खतरनाक आयडिया आहे लेका, एक नंबर आयडिया आहे ना भाऊ. बरं बरं, काही ना काही मग करावंच लागेल, त्याच्यावर काही ना काही विचार करावाच लागते आपल्याला. तर कसं करतं मग, आज रात्री करतं का कसं करतं? मी काय म्हणतो, चांगल्या कामात देरी काय करायची, मग चाल ना चटकन, मी रातच्यानं कार्यक्रम करून टाकू आज. बरं बरं बरं, मग मी येतो आता जरासं शेलू गेलून, बुड्याला 90 आणतो. बुड्याला गावातच 90 देता येते, आणि बुडा जाते मग राखण तिकडे, तर काही ते द्रो पेला गेला की झोपतेच बुडा. ते बुडालाही शौकीन आहे, तर काही विषय नाही, बराबर पायप लांबू आपण. तसंच करायचं. तू जाय मग शेलूले, आणि मी काय म्हणतो माझ्यासाठी आणतो एखादी शिल्लक. आता पैसे देऊन देईन मी तुले नंतर. माझ्यासाठी आण मग जराशी, कसं आहे पायप घे उचलायचं म्हटलं की जरा ताकद पाहिजे अंगात नाही, तर घेऊन येतो मग माझ्यासाठी. बरं फुकटाले का, त्या दिवशी त्या मटणाच्या जेवणासाठी तर तवा पेलते, तर मलाच बोलू राहिला होता तू, तुले पाचतो का मी डबल. तर जाऊ दे बरं, ते कसं आहे पायपा गिप उचलायला पाहिजे म्हणा, तर आणतो, तू टेन्शन नको घेऊ. म्हणजे कसं ताकद येते, तू घेतो जराशी मी घेतो जराशी, ताकद येते पायप उचलाले. जरा कसं आहे दुरून आण लागतात ना पायप, तर मग आणजो असं म्हणून राहिलो मी. काही विषय नाही, आणतो. पैसे देतो, फक्त फोन पे करतो. हटले का काय. अरे कालच माझ्या बायकोनं माझं ATM दिलं चुलीत टाकून. तर ते आपलं फोन पे गिन पे काही आहेच नाही गड्या. जाऊ दे, फोन पे नाही नगद देऊन देतो मग. हो देतो ना, सोयाबीन निघाला देतो. सोयाबीन? अबे सोयाबीन थोडी नसते वावरात, आता तर हरभरा आहे ना. अरे सोयाबीन पुढच्या वर्षी सोयाबीन निघाला की देतो म्हटलं, पुढच्या दिवाळीले. हुच्चा मायबीन, अबेले का 2 दिवसाचं सांगता येत नाही रे, माणूस जगते का नाही. आणि तू त्यात 100-150 रुपयासाठी पुढच्या दिवाळीला देतो, देऊ नको बाबा, ते माकून पाचतो तुला, जाऊ दे. जमलं गड्या. पायप कायले मी जास्ती उचलतो काय लावून, याच्यावर भार टाकतो ना मी, तर अल्लादी हात लावतो त्या पायपाला फक्त. येतं खरी म्हणा रातच्यान तू आता. चला मग. हो या तुम्ही, मला आवाज देता, असा मेसेज करता, मेसेज पायप नेले आणि स्प्रिंकर राहू दिले, असा मेसेज करता. मेसेज कोड आहे आपला हा. हुच्चा मायबीन, डायरेक्टर दिवसांदिवस कोड आणतेच कुठून, काही समजत नाही. मस्त आहे, पण मस्त आहे. पायप नेले, स्प्रिंकर राहू दिले. बरं ठीक आहे. अरे रे का काय हरभरा वय का काय वय रे का, जरा पायाले खरा लागू राहिल्यात रे बापा. रे बापा, जरासा मोठा जोडा आणला असता पुरला असता का, तर या पाय खराब नाही झाले पाहिजे या खारीने लेकाची. यानं जरासं पाण्यानं धुवून काढायला पाहिजे होता का नाही बरं हरभरा. आपण वावरात दररोज पाण्यानं धुवून काढत असतो आपला हरभराकडे, आपल्या वावरात हरभराला खरंच नाही. त्याच पाण्यात जरासं डोकं धुवून काढलं असतं ना, तर काही पाकलावणी बोलला नसता का तू. अबे का हरभरा का पाण्यात धुवून काढत असते का, काही बोलू राहिला. हरभऱ्याला खार राहीनच ना वावरात नी. चालला मोठा लेका, असा करू राहिला तसा करू राहिला. उचल पायपा, चाल चटकन. मेरे से ज्यादा जोर से आवाज बात कर रहा है तू, जास्ती जोरशात बोल रहा का बाबू. तू सांगू का तुले बाबू, हरभरा घोयशीन, आरामात बोल जरा सग. हा मदन पाटील बोलते, मदन पाटील. तुला म्हटलं होतं ना जास्ती घेऊ नको रे, तू म्हणत नाही अर्धा ग्लास घेऊच दे जरा सग. हे असं आहे ना, अंगात येते नाही अर्धा गिलास. चाल ना बाबा चटकन पायपा उचल, आणि चाल ना तिकडे गेल्यावर लोयलाय करणं काय करास तिकडे. तेच म्हटलं, जास्ती ज्यादा बात करणे का नाही अपने से. हो बा, हात जोडतो तेवढं, चाल लवकर. चष्मा गिष्मा घातला गड्या, रातच्यानं दिसते का या फुटक्यालेले का ज्याला आता आधीच तर राहत आहे, त्यातनी काळा चष्मा घालून राहिलं. पाईप गी अटकला का नाही खड्ड्यात नाही, तर तोंडावर पडते, दातात माती घालते, तोंडात माती. क्या बोल रहा है तू, क्या बोल रहा है, दातात माती का तोंडात माती, क्या बोल रहा है. नहीं मैं कुछ नहीं बोला. मैं बोला उठाव उचला लवकर उचला, चला चटकन. रात आहे आधीच, अजून आवाज गिवाज आला ना तर लोक येतील भाऊ अजून. उडा पिछे से उडा तू. फालतू चालले का, 50 रुपयाची पेन नाही 100-150 रुपयाचं काम करून घेणार का जण.
फालतू झालो याच्यासोबत लेखाच हट लेखाचं जाऊ दे तिकडे चाल बरं उचल. जोर लगा के आयशा आयशा जोर लगा के आयशा. चला 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 उचलला चला. अरे काय यार खिसण्या लेखा काय तू लेखा एवढ्या यानं थकला लेखा तू काय लेखा कसा माणूस रे लेखा तू. हे बा मी किती जवान आहो म्हटलं थकलो नाही म्हटलं. सायचे लेखा तो मांग अंगावर पुरं वजन टाकून दिलं त्या पायपाचं आणि म्हणतो मी थकलो नाही लेखा सांगू राहिला लेखा चालला मोठा. तुला म्हटलं होतं रे बैलगाडी घे सोबत. नाही 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 बैलगाडीनं आवाज येते खडखड खडखड वाजते लोक उठती न तर ती आता लेखा सांगू राहिला मोठा. मग बराबर नव्हता का प्लॅन आपला बराबर नव्हता का. हो लय बराबर होता. माझा जीव घेतला लेखा इकडे बराबर नव्हता का म्हणून राहिला लेखा. काय लेखा माझी हालत मला माहीत किती पाठ दुखू राहिली खांदा दुखू राहिला माया हटले का. अरे मेहनत केल्याशिवाय भाऊ फळ भेटतच नाही. मेहनत करायलाच पाहिजे माणसानं. चालला मोठा लेखा महिन्यातून एकदा काम करतं बोंबलू राहिला एवढा मोठा महिनाभर पसरेल असतं फुकटचे वाटे राखताना लेखा तू. बरं मला सांग तू येतो वावर हरभऱ्याचा आहे या गावाच्या वावरात बाजूच्या वावरात काय जाणं लावला होता चट काही गरज आहे का बरं दुसऱ्याच्या वावरात ठेवायचा अजून सापडला गिपडला ना तर लस कुताडते म्हटलं गावातले लोक. अरे तसं नाही ना ते प्लॅन कसा आहे तुला सांगतो मी आता. हो बापा लस प्लॅन आहे तुझ्या सांग बरं काय आहे ते प्लॅन. आता तू मला सांग सरा गावाला माहित आहे चोट्टा मी आहो आपल्या गावातला नंबर 1 म्हणून पुऱ्या गावाला माहित आहे 1 नंबरचा चोट्टा मीच आहो. तर कसं आहे कुठेही काही चोरी गेलं तर माझ्याच घरावर येतात लोक पहिले. तर आता हे जर पायपाव चोरी गेले माहीत झालं पुऱ्या गावात तर लोक काय करतील तू सांग मला काय करतील लोक. तुझ्या घरी येऊन तुला गद्यावानी हाणती ना येरी काय करते ना. हो ते हानतीन ते जाऊ दे पण गद्यावानी हानतीन शिल्लक काय बोलायला लागते. हानतीन एवढं म्हणणं बस झालं. हां तर मग मला म्हणतील ना लोक गड्या तूच चोरतं कारण की तू नंबर 1 चोट्टा आहे आपल्या आजूबाजूच्या म्हणजे असं म्हण पुऱ्या तालुक्यात जिल्ह्यात चोट्टा मी जाऊ सगळ्यात जास्ती. माझ्यासारखा काही चोट्टाच नाही. लोक असे कोंबड्या दाखवत नाहीत मला. कोंबडी दिसली ना तर कोंबडी सापडतच नाही त्याले. जिल्हा काय रे मी तर म्हणतो पुऱ्या विदर्भात तुझ्यासारखा चोट्टा नशीन भावा. हां तर ते कसं आहे तर मग आता मा घरी येतील ना लोक पाहिले तर म्हणून मग मी जराशी खेळ चालवला. तर कसं आहे आता हे पायपा ठेवले आपण बाजूच्या वावरात. कसं आहे आले लोकांना छानबीन केली वावराची छानबीन केली तर पायपा कुठे दिसतील ना बाजूच्या वावरात दिसतील ना. शक आला आपल्यावर थोडी ना शक येणार आहे. लोक काय म्हणते ना बाजूच्या वावरात होते तर मग पुढे काय. हां तर पुढे आहेत मग आता कसं आहे जरासा माहोल थंडा होऊ द्या लागते. जरासं कसं आहे माहीत झाली गावातली गोष्ट तर 10-15 दिवस माहोल थंडा होऊ द्यायचा. मस्त जरासा थंडा झाला माहोल तर मग आपण यायचं आणि पायपं घेऊन जायचे आपले. म्हणजे पाईप अतिच राहू द्यायचे खुल्ल्यात राहू द्यायचे पाईप एवढे 10-15 दिवस. आणि या वावरावाला मालक मग ते देवरा बुड्याचा वावर आहे म्हटलं बाबू तिथं आपल्यापेक्षा हे आहे खतरनाक आहे. त्याला पाईप दिसले ना तर ते पाईप मी तर म्हणतो डायरेक्ट महाराष्ट्रा बाहेर इकून येते वापस. मिळालं लागत नाही पुरा महाराष्ट्रात जर धुंडले ना पाईप तरी सापडत नाही लोकायले पाईप. मग इतका खतरनाक बुडा आहे ते. म्हणजे मग तुझा भाऊ का कमी आहे का तुझा भाऊ कमी आहे का ते पायपावाशी का खुल्ल्यात ठेवणार आहो का मी. तर आता एक काम कर तू याच्या वावरात आहे आता कमीत कमी 30-40 सऱ्या. तर एक काम कर एक पाईप उचल आणि अशा खुणा कर आपल्याला कोणत्या सऱ्यात ठेवले. एका सरीत एक पाईप ठेवायचा आहे आपल्याला आणि रातच्यानं येऊन मस्त पाईप एक काढून घेऊन जायचा आहे 10-15 दिवसानंतर समजलं. एक असा पाईप ठेव सगळ्या सरीतनी तू. अरे वा लेका काय लेका दिमाग हाय लेका तुले लेका 1 नंबर म्हणजे 1 नंबर प्लॅन आहे तुझ्या पण 1च नंबर. मग भाऊ तुला वाटते त्या भाऊ कमी आहे त्या भावाला तोळच नाही ना. हेरीच आपण विदर्भ स्तरीयवर नंबर 1 चोट्टा आहो मग. नाही मानलं येरीच आहेस का लेका तू मग. हां तर चाल मग मुकाट्याने एक पाईप असा एक सरीत टाक आणि मुकाट्यानं घरी चालला जाऊ आपण. 10 म्हणजे असे 5-10 दिवसानं जरा माहोल थंड झाल्यावर चाललं येऊ. एक तर या पाईपावर नाव घेऊ काहीच टाकेल नाही त्यानं म्हणजे मेळ लागत नाही पाईप कोणचा आहे. फक्त ते कंपनीचं बिलिंग आणि त्याच्यावर ते नंबर असते तेच ओळखल्याशिवाय त्याला मेळच लागत नाही. तर ते रोग कसं काय पुऱ्या गावात गोष्ट फैलते आणि थोड्या दिवसानं शांत होऊन जाते. तर जेव्हा शांत झाली तेव्हा आपण याचं आणि आपला कार्यक्रम करून टाकायचा समजलं. हो पण मी काय म्हणतो या देवरा बुड्यानं पाहिलं नाही पाहिजे ना सराईच्या मधात जाऊन. अरे देवरा बुडा कायले मरायला जाते ते एकदम म्हणजे दांडानं पाणी सोडते ना ते काय जाते मंदातल्या सरीत पाहिले ते फक्त शेवटावर जाते सुरुवातीला पाहते मंदात थोडी ना पाहणार आहे ते काय आहे काय नाही ते त्याला काय माहीत पडवायला केळं. बरं चाल मंगळ्या टाकून देऊन चाललं जाऊ घराकडे. येरी लय म्हणजे 3-4 वाजू राहिले सकाळचे लोक येतील बावा हागायला येतात ना लोक तर चाल मग चटकन घराकडे. बाबा ते मोठा घोरा लोक हागायला येते तर मग दिसते लोक आले हे म्हणतील याच्या वावरातून कायले आले तर चल बाबा लवकर टाक आणि चाल घराकडे.